केतन अग्रवाल हत्या प्रकरण अवघ्या देशभरात गाजत आहे। अशातच त्यांना म्हणजेच सिया गोयल आणि चेतन चौधरीला काल वडगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यांना न्यायाधीशांनी 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। परंतु याच सुनावणी दरम्यान सिया गोयलच्या 2 वकिलांमध्ये वकील पत्रावरून वाद झाल्याचं समोर आलं। ही सगळी नेमकी घटना काय आहे हे पुढील काही मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी कृष्णा पांचाळ, आपण बघताय मुंबई तक। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव सत्र न्यायालयात काल हजर करण्यात आलं होतं। परंतु त्या ठिकाणी आरोपी सिया गोयलचे 2 वकील असल्याचं समोर आलं। एक म्हणजे विपुल दुशिंगे आणि दुसरे आशुतोष श्रीवास्तव। खरं तर आशुतोष श्रीवास्तव यांनी ज्यावेळेस सिया गोयल ही कस्टडीत होती त्यावेळेस त्यांची लीगल टीम त्या ठिकाणी गेली आणि तिचे वकील आहेत असं सांगून तिच्याकडून सही घेण्यात आली आणि त्यामुळंच हे त्यांच्याकडं वकीलपत्र आलं। परंतु सिया गोयलचं जे कुटुंब आहे त्यांनी विपुल दुशिंगे यांना वकीलपत्र दिलं होतं। यामुळंच खरं तर संभ्रम निर्माण झाला होता। परंतु ज्यावेळेस काल वडगाव कोर्टामध्ये सुनावणी होती त्यावेळेस विपुल दुशिंगे आणि आशुतोष श्रीवास्तव हे समोरासमोर आले आणि त्यांच्याकडंच वकिली पत्र असल्याचा दावा करण्यात आला। परंतु ज्यावेळेस सुनावणी सुरू होती त्यावेळेस न्यायालयाच्या समोर आरोपी सिया गोयल हिने माझे वकील हे विपुल दुशिंगे असून आशुतोष श्रीवास्तव नसल्याचं स्पष्ट केलं। परंतु तोपर्यंत आशुतोष श्रीवास्तव यांनी मीडियाच्या माध्यमातून आपल्या मुलाखती देत मी सियाचा वकील असल्याचं सांगितलं। परंतु यामुळे काही वेळ संभ्रम निर्माण झाला होता। परंतु त्यानंतर आशुतोष श्रीवास्तव यांना ही बाब समजल्यानंतर तसेच सियाचा जो भाऊ आहे साहिल गोयल याने देखील आशुतोष श्रीवास्तव यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांनी धमकी देऊन हे वकीलपत्र केल्याचं त्यानं आरोप केला होता आणि याच आरोपावरती आता वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 करोड रुपयाचा नुकसान भरपाईचा दावा म्हणजेच नोटीस जी आहे ती साहिल याला पाठवलेली आहे। अद्याप साहिलचं उत्तर यावरती आलं नाही। परंतु या नोटीसमध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे आपण ते पाहूयात। या 10 पानी नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे, आपण प्रमुख मुद्दे बघूयात। तुमचे विधान हे केवळ कुटुंबातील खाजगी स्पष्टीकरण नव्हते, उलट तुम्ही माध्यमांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये धमकी संबंधीचे खोटे आरोप केलेले आहेत, निराधार आरोप करण्यात आलेले आहेत आणि तसेच दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक करणारे हे वक्तव्य आहे। त्यामुळे त्यावर माझा अनेक लोकांनी विश्वास ठेवलेला आहे। त्यामुळे माझ्या व्यावसायिक प्रतिमेला सातत्याने वाढत्या प्रमाणात हानी पोहोचली आहे। संवेदनशील फौजदारी प्रकरणात अनावश्यक गोंधळ देखील निर्माण झाल्याचं त्यांनी या नोटीसमध्ये म्हणलेलं आहे। पुढं त्यांनी नोटीसमध्ये म्हणलेलं आहे की हे नमूद करणे आवश्यक आहे की माझी अशील सिया गोयल यांना जर माझ्याकडून NOC घेण्याची आवश्यकता किंवा इच्छा असती जेणेकरून त्या दुसऱ्या वकिलामार्फत वकीलपत्र दाखल करून घेऊ शकतात। अशा परिस्थितीत माझ्या अशीलच्या हितासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू। मात्र कायदेशीर मार्ग स्वीकारण्याऐवजी त्यांनी जाणीवपूर्वक खोटी आणि बदनामीकारक माहिती इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजेच माध्यमांमध्ये दिली आहे आणि त्यामुळं माझी प्रतिमा जी मलिन आहे ती झालेली आहे। त्यानंतर ते म्हणतात की तुमच्या विधानातील बदनामी अधिक गंभीर ठरते आहे, कारण सिया गोयल यांच्या जवळच्या कुटुंबियाकडून आलेले असल्याने माध्यम आणि जनतेच्या अधिकृत विश्वासार्ह मान्यतेची आवश्यकता होती। तुमचे जे शब्द आहेत साधे किंवा सहज केलेले नव्हते, तर त्यांनी वकिलाच्या व्यावसायिक प्रामाणिकपणा आणि अधिकारावर सार्वजनिकरित्या आरोप केला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या व्यवसायावरती बसू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। तसेच आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलच्या आरोपाला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की मी तुमच्याशी कुठलाही संपर्क साधलेला नाही, तुम्ही माझे अशील नाहीत, सिया माझी अशील आहे। त्यामुळं तुम्ही जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत आणि तुमचा माझा कुठलाही फोन कॉल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा इतर डिजिटल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क झालेला आहे। त्यामुळे तुमच्यावरतीच उलट कुणाचा तरी दबाव आहे आणि त्यामुळेच
माझ्यावरती गंभीर आरोप करत असल्याचं आशुतोष श्रीवास्तव यांनी म्हटलेलं आहे. परंतु कालचं जे प्रकरण आहे सिया गोयलचं वडगाव सत्र न्यायालयात सुरू होतं आणि त्याच वेळी आशुतोष श्रीवास्तव हे त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु सियाने विपुल दुशिंगे हे माझे अधिकृत वकील असल्याचं सांगितलं होतं. तरी देखील आशुतोष हे त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी ते सियाकडून लढताना दिसले. परंतु सियानं आता थेट सांगितलेलं आहे की माझे जे वकील आहेत ते विपुल दुशिंगे आहेत. सियाची वकिली घेण्यासाठी, सियाचं वकिली पत्र घेण्यासाठी दोन वकिलांमध्ये वाद होत आहे. दोन्ही वकील जे आहेत ते नामांकित आहेत. त्यामुळं यात आता तोडगा काय निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु त्याआधी आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे की मुंबई उच्च न्यायालयात हा जर खटला गेला तर तेव्हा मी सियाचं वकीलपत्र घ्यायला तयार आहे, जर सिया म्हणत असेल तर. त्यामुळं आता या दोन वकिलातील वाद जो आहे तो सियाच्या कुटुंबियापर्यंत गेलेला आहे आणि साहिल गोयलला 10 करोड रुपयाची जी नोटीस आहे ती पाठवण्यात आलेली आहे. साहिल गोयल यावरती काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा भांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.